भारतात सोनं हे केवळ एक धातू नाही तर सुरक्षिततेचं आणि परंपरेचं एक प्रतीक मानलं जातं. मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी अनावश्यक खरेदी जी आहे ती टाळा असं एक आव्हान केलं. त्यानंतर बाजारपेठेत नेमकं काय प्रभाव पडलेला आहे हे आपण जाणून घेऊया. सध्या आपण जळगावच्या सराफा बाजारपेठेत आहेत. इथं खरं तर अनेक ग्राहक जे आहेत ते खरेदीसाठी आलेले आहेत. मात्र नेमका प्रभाव काय पडलेला आहे त्यांच्या आव्हानानंतर, काय परिस्थिती आहे ही आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर सध्या आजचे सोन्याचे दर काय आहेत हे देखील जाणून घेऊया. खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केलं की अनावश्यक खरेदी टाळा, तर त्याचा काही प्रभाव पडलेला आहे का आणि आजचं सोन्याचा दर नेमका काय आहे? आजचा सोन्याचा दर जवळपास 1.5 लाखापर्यंत आहे. आणि जसं मोदींनी जे सांगितलं आपल्याला काल की सोन्याची खरेदी आपण कमीत कमी ठेवावी, तर देशाच्या आर्थिक परिस्थितीला समजून त्यांनी हे विधान केलं आहे. त्याचा फटका तर समजा व्यापाऱ्यांना पडणारच आहे. पण जसं आपण विचार करतो की मोठे व्यापारी जे आहेत त्यांना याचा फटका जरी कमी असला तरी छोट्या व्यापाऱ्याचं जास्त नुकसान होणार. सध्या मोठ्या प्रमाणात लग्न सराई सुरू आहे. खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. सामान्य व्यक्ती जो आहे तो लग्नासाठी खरेदी करतो, तर मग त्याचा काही परिणाम आता आजपासून जाणवतोय का? आता आपल्या इराण अमेरिका युद्धामुळे तर म्हणजे भाववाढीच्या परिणामामुळे जे प्रमाण होतं खरेदीचं ते कमी झालेलं आहे. पण फटका आहे. खरं तर दादा, व्यापाऱ्यांना नेमकं किती नुकसानदायक आहे? कारण की रोज दर बदलत आहेत. सामान्य नागरिक देखील कन्फ्युजन मध्ये आहे की खरेदी करावं का विकावं. सध्या सिच्युएशन जर पाहिली तर पोझिशनाची की गिरेकांना थोडंसं डिसिजन घ्यायला थोडं जड पडतंय. तरी लग्न करायच्या हिशोबाने थोडंसं मार्केटला गिरेकी चालू आहे, वर्दळ आहे. पण आता मोदीजींच्या आव्हानामुळे थोडाफार त्याच्यावर फरक अजून जाणवू शकतो. आणि रेट पाहिले तर आता भविष्यामध्ये रेट काय राहतील त्याच्यावर सगळं डिपेंडिंग राहील. अच्छा, खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा इतर वस्तू असेल, जसं की सोनं असेल, या अनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या खरेदी 1 वर्षापर्यंत टाळा. त्याचबरोबर सरकारी वाहनांचा वापर करा. त्याचबरोबर अनेक आव्हानं त्यांनी केली आहेत. या आव्हानाला नागरिकांकडून प्रतिसाद देखील मिळतोय. मात्र सगळ्यात महत्त्वाचं असतं सोने बाजार, कारण की सध्या लग्न सराई खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सामान्य नागरिक जो आहे तो लग्नासाठी जो आहे तो सोने खरेदी करतो. मात्र आता या आव्हानानंतर नेमकं सराफा बाजारावर याचा काय परिणाम पडतो, त्याचबरोबर सामान्य नागरिकावर याचा काय परिणाम होईल हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हे ग्राहक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे की अनावश्यक खर्च किंवा अनावश्यक सोने खरेदी ती टाळावी. काय वाटतं? नक्कीच टाळायला तर पाहिजे आपण, कारण चैनीच्या वस्तू सध्या आपण अवॉइड केल्या पाहिजे खरेदी करायला. कारण आपलं सध्या बेसिक नीड्स आहे त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. चैनीच्या वस्तू आपण नंतरही घेऊ शकतो, कारण आपला परकीय चलन साठा जो आहे तो थोडासा मेंटेन राहायला हवा. त्यासाठी मोदींनी आपल्याला आवाहन केलंय. तर आपण एक भारतीय सुजन नागरिक म्हणून त्यांचं त्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे. जरा खरं तर जे अनावश्यक सोने खरेदी ती टाळायला पाहिजे असं आवाहन केलं पेट्रोल असेल किंवा मोदी साहेब जे सांगते ते बरोबर सांगताय की गरज नसताना ते करायलाच नाही पाहिजे. कारण आपलं चलन हे फरक जाते हे जे खरेदी करतो आपण ते बरोबर सांगते. खरं तर नागरिकांचं देखील असंच म्हणतात की आपलं चलन जे आहे परदेशात जायला पाहिजे, याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम व्हायला नको. त्यामुळे स्वदेशी वस्तू जो आहे त्यांचा वापर जो आहे तो वाढला पाहिजे असं देखील नागरिकांचं मत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला दिसून येतो. मोहन विजय, मराठी न्यूज.